बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण भार आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलला आणि आता जे सांगलीमध्ये एसके इंटरनॅशनल स्कूल आहे, सैनिक स्कूल आहे, या ठिकाणी संतोष देशमुख यांचा चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचा चिरंजीव सत्यजित या दोघांचंही ॲडमिशन झालेलं आहे। दोघंही एकाच वर्गामध्ये आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळी सदाभाऊ खोत हे देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे सोडा, माझ्याकडे या दोन्ही मुलांना आणून सोडा, मी त्यांच्या शिक्षणाची आणि तिथून पुढची सगळी जबाबदारी आहे तो घेतो। त्यानंतर काही दिवसांपूर्वी यांचे जे धनंजय देशमुख असतील या ठिकाणी आले, त्यांनी सगळी पाहणी केली, या मुलांना या ठिकाणी एक दिवस ठेवलं, त्यांना हे स्कूल आवडल्यानंतर मग या ठिकाणी प्रवेश घेण्याचं निश्चित करण्यात आलं आणि आता या दोघांचंही जंगी स्वागत आहे ते केलं। प्रवेशद्वारापासूनच या ठिकाणी स्वागत केलं आणि वर्गामध्ये ज्या आलेत त्यामध्ये त्यावेळी देखील इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं आहे ते स्वागत केलेलं आहे। या दोन्ही विद्यार्थ्यांनी यांचे आभार देखील मानलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। तुम्ही दोघेही या ठिकाणी प्रवेश तुम्हाला मिळालेला आहे, तुझी काय पहिली प्रतिक्रिया, तुला काय व्हायचं आहे पुढे? मला मोठं इंजिनियर व्हायचं आहे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि आम्हाला या शाळेत ठेवल्याबद्दल सदाभाऊ खोतचे खूप खूप आभार। तुम्हाला इथं येण्यासंदर्भातली कशी माहिती मिळाली किंवा काय झालं होतं? भाऊ जेव्हा आमच्या गावाकडे भेट देण्यासाठी आले तेव्हाच ते म्हणाले आम्हाला दोघाला एसके इंटरनॅशनल स्कूलवर ते प्रवेश देणार। पण गाव इतक्या लांब आणि तुम्ही दोघं इतक्या लांब आता शिक्षणासाठी आलेला आहात, काय नेमकं वाटतंय? आम्हाला आमच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, त्यामुळे आम्ही इतक्या दूर आई वडिलांना सोडून आलो। सत्यजित देखील आहे। तुला नेमकं काय वाटतं? दोघेही तुम्ही आता भाऊ भाऊ या ठिकाणी स्कूलमध्ये शिक्षण घेणार आहात, तिथं थांबणार आहात, काय पुढे व्हायचं आहे, काय स्वप्न आहे तुझं? अण्णाचे जे स्वप्न होतं की आम्ही शिकून मोठं व्हायचंय ते स्वप्न आम्ही इथे पूर्ण करायला आलेलो आहोत आणि मोठं होऊन शिकून इंजिनियर व्हायचं आहे। तसेच इथं आम्हाला प्रवेश दिला सदाभाऊ खोत, त्यांचे खूप खूप आभार। तर या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांचं याच्या चुलत्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे आणि म्हणूनच आम्ही घरापासून इतक्या लांब या ठिकाणी राहिलेलो आहे आणि ज्या सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी आम्हाला ॲडमिशन दिलं, प्रवेश दिला, आमची सगळी जबाबदारी उचलली, त्यांचे देखील आभार या ठिकाणी त्यांनी मानले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।